असं म्हणतात ना, सुरुवात छोटी असली तरी स्वप्न मोठं असावं. तसंच काही माझ्याबरोबरही घडलं. माझं नाव रिकी आहे आणि बरोबर 2 वर्षाआधी 2023 मध्ये जेव्हा आयुष्यात सगळं काही चुकत होतं, कशातच मन लागत नव्हतं. मराठी माणूस आणि बिझनेसचा जास्त काही संबंध येत नाही. तरीही रिस्क घेतली आणि बोललो सोडूया ही नोकरी आणि स्वतःचं काहीतरी करू. स्वतःला जे आवडतं ते करू. व्हिडिओज बनवू, गोष्टी ऐकू आणि लोकांनाही ऐकवू. काहीतरी असं करू जे आपलं बाळपण जिवंत ठेवेल. आणि मग सुरुवात झाली भंकसची. एक भाड्याची खोली घेतली, सेकंड हँड ट्रायपॉड घेतला आणि आपल्या जुन्या मोबाईलवर शूट केला. सुरुवातीला काहीच व्ह्यूज आले नाही, पण बाप्पाचं नाव घेत प्रयत्न सुरू ठेवले. काही महिन्यानंतर श्रमाचं फळ मिळायला सुरुवात झाली. व्ह्यूज येऊ लागले. दिवसभर पोटासाठी फ्रीलॅन्स करायचो आणि रात्रभर भंकसचे व्हिडिओ शूट आणि एडिट करायचो. मजा तर खूप येत होती. सबस्क्रायबर्स आणि लाईक्सही वाढत होते. मला लहानपणी आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी फार आवडायच्या आणि व्हिडिओज बनवल्यावर कळलं माझ्यासारखे बरेच जण आहेत ज्यांना या गोष्टी आवडतात. आणि मग काय, मागे वळून कधीच पाहिलं नाही. व्हिडिओजवर व्हिडिओज टाकत गेलो. तुमचं प्रेम मिळत राहिलं. खोलीत मोबाईलवरून मी एकटा शूट करत होतो आणि पलीकडे हजारो लोकांना ते आवडत होतं. लोकांचे कमेंट्स आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघून मला खूप आनंद होत होता. मला माझं काम खूप आवडू लागलं आणि जे लहानपणीच्या हरवलेल्या गोष्टी होत्या त्या परत सापडू लागल्या. गेल्या 2 वर्षात फक्त हाईज नाही तर लोजही खूप होते. नेगेटिव्ह कमेंट्स, लो रेव्हेन्यू, मेंटल पीस ही टॉसवर होता. जेवढा पैसा आला तेवढं सगळं परत कामात लावलं. माईक, सिस्टम, एम्प्लॉईज, इंटर्न्स, स्वतःची इच्छा मारून कामाला आधी प्राधान्य दिलं. लोकांना कसं बेस्ट पॉडकास्ट देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न ठेवला. आणि त्याच भावनेने 6 महिन्याआधी मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पाऊल उचलला. एक लाईव्ह हॉरर पॉडकास्ट, तोही मोठमोठ्या नाट्यगृहात. आणि तिथे जन्म घेतला खेळ सावळ्यांचा या लाईव्ह शोने. विशाल आणि मला दोघांनाही याबद्दल काहीच माहिती नव्हतं. थिएटर कसं बुक करतात, पोस्टर डिझाईन, तिकीट सिस्टम, टीम मॅनेज करणे, स्पॉन्सर, प्रिंटिंग, हे सगळं आम्ही सुरुवातीपासून शिकलो. कधी फ्रस्ट्रेशन, कधी हसणं, तर कधी फार नैराश्यही आलं. पण एकच गोष्ट ठरवली होती, हा शो करायचाच. आज 6 महिन्यानंतर उभं करतोय तुमच्यासमोर एक लाईव्ह हॉरर फन शो. हा फक्त एक लाईव्ह हॉरर पॉडकास्ट नाही, तर ह्याच्यात हॉरर स्टँडअप कॉमेडीसुद्धा आहे. सुरुवातीला एक जबरदस्त ड्रामासुद्धा आहे आणि एक खूप इंटरेस्टिंग हॉरर पॅनलसुद्धा आहे, जिथे तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्स येऊन त्यांच्या भूताच्या गोष्टी सांगतील. आणि एवढंच नाही, तिथे तुम्हाला संधी मिळेल तुमच्या गोष्टी सांगायच्या. तर 20 जुलै आता येत्या रविवारी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे रात्री 8 ते 10. आणि हो, हा पूर्ण शो यूट्यूबवर कदाचित नाही येणार आहे. तर या आणि त्या रात्री तुमचं बाळपण पुन्हा एकदा नव्याने जगा. सगळी मेहनत, सगळी कमाई, सगळं काही या एका दिवसासाठी टाकलं आहे. बरं मित्रांनो, सपोर्ट करा, कारण हे स्वप्न आता माझं एकट्याचं नाही, तर तुमचंही आहे. आतापर्यंत तुम्हाला जेवढे आपले पॉडकास्ट आवडत होते, हा शो त्याच्या 10 पटीने भारी असणार आहे, कारण हे सगळं आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. तर नक्की या आणि तुमचं वीकेंड बेस्ट करा. तिकीटसाठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करू शकता. आणि पटकन तुमचे तिकीट्स बुक करा, कारण कधीही हा शो सोल्ड आउट होऊ शकतो. भेटू आपण शोला.